रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यभरातून लाखो पर्यटकांनी मुरुड, कर्दे, अंजरले, केळशी आणि लाडघर या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांकडे धाव घेतली आहे। समुद्राच्या लाटांचा आनंद, कोकणातील हिरवागार निसर्ग आणि धार्मिक स्थळ तसंच खास कोकणी खाद्य संस्कृतीचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत। दापोली परिसरात हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायालाही यामुळे मोठी चालना मिळाली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी आहे दापोलीच्या इथं। दापोलीचा समुद्रकिनारा आहे मुरुड, तो पर्यटकांनी फुललेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटताना आपल्याला पर्यटक पाहायला मिळत आहेत। गेले काही दिवस उन्हाचा तडाखा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला बसला होता, मात्र यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाली होती। आता मात्र उन्हाचा तडाखा कमी झालेला आहे आणि आता पर्यटकांची संख्या समुद्रकिनाऱ्यावरती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, कसा वाटला समुद्रकिनारा? समुद्रकिनारा नक्कीच खूपच छान आहे। आम्ही सकाळीच मुंबईवरून आलो, यायला थोडंसं ट्रॅफिक लागलं, थोडंसं हेक्टिक होतं, पण कोकणातली जी ओढ आहे आणि जी आवड आहे ती मात्र या ट्रॅफिक पुढे काहीच नाही। यावेळेस आपण बघितलं तर ट्रॅफिकचा सामना करून सुद्धा कोकणामध्ये पर्यटक आहेत, हे मोठ्या संख्येने या किनाऱ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।